नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र देशमुख, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट, नाईन पल्स हॉस्पिटल, नाशिक. गेली 15 वर्ष मी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर आणि हृदयाचे इतर गंभीर आजार यावर नाशिकमध्ये उपचार करत आहे. आज आपण हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक हा तरुणांमध्ये येतो का याविषयी थोडक्यात बोलूया. हल्ली न्यूजपेपर, सोशल मीडिया यात आपण बऱ्याचदा ऐकतो की तरुण व्यक्ती व्यायाम करताना 40शीत, 50शीत किंवा इव्हन 30 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो आणि त्यात बऱ्याचदा त्यांची जीवितहानी देखील होते. तर तरुणांमध्ये ह्या आजाराच्या वाढण्याची मुख्य कारणं काय? तर याविषयी आपण बोलायचं झाल्यास ओबेसिटी, मानसिक ताणतणाव, वेगवेगळी व्यसनं आणि कामाचा वाढलेला व्याप ही त्यातली प्रामुख्याने कारणं आहेत. या व्यतिरिक्त काही अनुवंशिक आजार, चरबीचं प्रमाण जास्त ही देखील त्यात मोडली जातात. जी आजार पूर्वी 60-70 नंतर बघायचो, ती आता 40च्या वयात किंवा 30 वर्षाच्या मुलांना सुद्धा दिसतो आणि आपण त्यातली जर त्यावर लक्ष दिलं तर आपण त्याला निश्चितच आळा घालू. आणि यात आपल्याला जर त्यांना त्यापासून वाचवायचं असेल तर ती होणारी जी काय त्याची इटिओलॉजी किंवा कारणं आहेत, त्यांना जर आपण आळा घातला तर निश्चितच आपण ह्या आजारांपासून सर्वांना वाचवू शकतो आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन यावर जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपण याला आळा घालू. धन्यवाद.